एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आज चाललो आम्ही दिवाळीची शॉपिंगसाठी। बघूया काय शॉपिंग करतो। ओल्ड पनवेलला चाललो आहे। थोडं छोटंफारच सामान, रांगोळी तर मी त्या दिवशी घेतल्याच त्या दिवशी, आणि आताच बघू काय घ्यायचं आहे। कपडे तर माझा तर विचार नाही ह्या वर्षी कपडे घ्यायचं, खूप कपडे झालेत। सो साडीच घालणार आहे, बघूया। द्यायच्यात साड्या ते बघते। गर्दी तर बघा खूप आहे, गर्दी पण एवढी गर्दी आहे आतमध्ये। मी वैतागून बाहेर आले, बिल्डिंगसाठीच एवढी लाईन आहे आतमध्ये। घेतल्या आता फायनली सगळ्या साड्या। आता बाकीचं सामान बघतो। इकडे आता लक्ष्मीचे पावलं, पट्ट्या वगैरे बघतो, आणि माझे 2 रांगोळ्या बाकी आहेत। पिंक कलर मला त्या दिवशी भेटला नाही, सो ते बघतो। आणि दिवे पण आहे तिथे मस्त मस्त, सो ते पण घेतो। खूप असे मस्त मस्त आलेत, हे पण खूप आवडलेत मला। हे घेतलेत आम्ही, खूप मस्त आहेत, पण महाग पण तेवढेच आहेत। आता चाललोय आम्ही रिक्षातून। रिक्षा आमच्या सामानानेच भरली आहे, आम्हालाच जागा नाही। म्हणजे दुसरं आता मला ब्लाऊज घ्यायचं एक साडीवर रेडीमेड, सो तिकडे चाललोय आता। तिकडे जाऊन बघू परत, काय आवडलं तर अजून घेऊ। माझ्यासाठी आणि मम्मीसाठी काय नाही घेतलं, कारण खूप झाले। आताच दादाचं लग्न होतं मे महिन्यात, सो खूप तेव्हा शॉपिंग केलेली, आणि आता जागच नाही कपाटात ठेवायला काय। तर ह्या वर्षी काय घेणारच नाही होतं आम्ही, काय आहे तेच घालू। आणि दादाच्या लग्नातलं पण एकदाच घातलेलं, नवीनच येते, सो त्याच्यामधलंच काहीतरी बघू। जे द्यायच्या आहेत साड्या ते घेतले, आणि दिवाळीचं ते लक्ष्मीची पावलं ते सगळं घेतले, आणि भाऊबीजचं ते सगळं घेतले। पप्पांच्या बहिणीला, मम्मी म्हणजे मम्मी माझ्या मामी लोकांना, त्यांना सगळ्यांना असं घेतले। साडी घेणार नव्हतो मी आणि मम्मी, पण इथे आलो बघायला आणि आवडली, सो घेतली। आता घेणार नव्हतो बट आलो, आवडली। म्हणजे मम्मीसाठीच घेणार होतो फक्त आता, बट पप्पा बोलले तू पण घे, तो पण एकच, सो घेतली। नाही ते घेणार नव्हते मी, बघू आता। ब्लाऊज तर भेटणार नाही, सो ब्लाऊजचा काय जुगाड करायचा ते बघू। आता नारळ पाणी पितो जरा। मम्मी इकडे फालुदा खाते, पप्पा आणि मी नारळ पाणी, एवढं सामान। तसंच घरी आलो आहे आता। तर मग अशी जसं बोललो आम्ही की ब्लाऊज तर होणार नाही, शिवून भेटणार नाही, बट कशी मम्मीची एक फ्रेंडच आहे जी शिवते ब्लाऊज, सो काकी देणार आहेत आता शिवून आम्हाला। सो उद्या जाऊन देऊ ब्लाऊज। माप तर त्यांच्याकडे आहेत, सगळं त्यांच्याकडेच देतो ब्लाऊज। सो माझा आता जो मी भाऊबीजला घालणारे साडी ना, त्याचे पण दिले, सो उद्या मम्मीच जाऊन देईल आणि भेटेल मग ब्लाऊज आम्हाला। सो हीच साडी घालणार होत आता लक्ष्मीपूजनला, पण मोस्टली गावी होईल लक्ष्मीपूजन। मला तर इकडे करायचं आहे, बट गावी जाणार आहोत, बघूया, तो पण ब्लॉग येईल। इथे आता साड्या कुठल्या काय कशा करायच्या आहेत, कारण कलर पण सेम आहेत, सो ते डिस्ट्रीब्युशन चाललंय। हे एवढे 2 पिशवे फटाके आणलेत, आणि अजून आणतोय वाटतं, अजून एक पिशवी घेऊन आलाय। एवढे फटाके विकणार की काय करणार आहे त्यालाच माहिती। 1 2 3 हे एवढे घेतलेत, कशाला घेतलेत माहीत नाही। आणि कसं मोस्टली ह्या वर्षी गावीच करू दिवाळी, म्हणून त्याच्यासाठी एवढे घेतलेत। आणि हा किती खुश आहे बघा, एवढे फटाके घेतलेत, आणि 10वी आहे त्याची। मम्मी शिव्या घालते, मम्मी बोलते की आता तू एवढे फटाके फोडणार आहेस, पण जर एक्झाममध्ये काय झालं तर मग तुझं काही खरं नाही। फर्स्ट टाइम सगळं स्वतः परत भरून ठेवते, काढलंय तर कधी असं भरत नाही, स्वतःचं काम स्वतः करत नाही। आणि आता काल आम्ही हे घेतले नाही, स्टिकर्स जे असतात ते, मी पावलं नाही घेतली लक्ष्मीची, पण खूप महागच सांगत होते ते, आणि इकडे आता आम्हाला 10 रुपयाला भेटते, सो ते घेतो। आणि परत ब्लाऊज शिवायला जायचं आहे, तर ब्लाऊज शिवून मग घरी जाऊ। मी कॉलेजवरून आली आणि मम्मी पण आली इकडे, ब्लाऊज शिवायचं होतं ना, सो ते द्यायला चाललो आहे। मी माझा फेस दाखवत नाही आहे, कारण मी हॉस्पिटलच्या युनिफॉर्मवर आहे, आणि हॉस्पिटलच्या युनिफॉर्मवर आम्हाला अलाउड नाही फोटोज वगैरे घेणं, व्हिडिओज काय अलाउड नाही आम्हाला, सो मी फ्रंट कॅमेरा ऑन केला आहे त्याच्यासाठी। आता चाललो आहे, ब्लाऊज शिवायला देतो, आणि व्लॉग मी इथेच एंड करते। जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।